हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवणार आहे केळीचं वेपर्स आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप छान असं वेपर्स बनवणार आहे. चला तर मग बघूया मी त्यासाठी काय घेतलं. तर काहीच नाही घेतलं तर एकच सिम्पलच पद्धतीत बनवून दाखवणार आहे. आणि मी पण पहिल्यांदाच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वेपर्सचं पण पहिल्यांदाच बनवणार आहे आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग बघूया आपण. चला तर ही बघूया, मी केळी घेतलेली इकडं आणि थोडंसं चवीपुरतं तिखट घेतलेले आणि इकडं लाल मिरची पावडर घेतलेली ते आणि इकडं मीठ. आणि इकडं चला आपण केळी सोलून घेऊया अगोदर. आणि इकडं हे घेतली आपली कढई. चला मग केळी सोलून घेते अगोदर आणि कढई पण तापायला ठेवते. हे बघा, अशा प्रकारे मी साफ केलेले आहेत आणि 4च केळी साफ केलेले आहेत. तर मी चाकूने मी साफ केलेले आहे. बघा अशा प्रकारे मी साफ केलेले चाकूने. आणि इकडं ठेवले आपलं तेल तापायला. तेल तापेपर्यंत जरा अजून एक साफ करूया. आणि हे काळच पडत असते कारण ते कवळी केळी असते ना, त्याच्यामुळं काळच पडतंय. त्याला काळा कलर येतोय. तर लगेचच बनवूया आता आपण. अशा प्रकारे मी साल काढून घेतली त्या 4 पण केळींची. अशा चला मग आता तेल तापले आपलं, घेऊया मस्त खिसून. चला आपलं तेल गरम झालेलं आहे. अशा प्रकारे खिसून घेऊया आपण. मस्त असं आपले वेपर्स करायला लागले. खूप छान असं झालेलं आमचं. आणि मी असं चिटकून देणार झाले. आणि तुम्ही पण नक्कीच बनवून बघा. खूप छान असे वास खूप छान यायला लागली. चला मग अशाच प्रकारे ही पण बनवून घेते मी. चला खूप छान आपले वेपर्स भाजले. आता काढून घेऊया. आणि तुम्हाला जर गोल चकली आवडत असेल तर गोल पण करू शकताय तुम्ही. तर मी नाही गोल केलं. तर तरी पण बघूया आपण ट्राय करून. गोल पण चकली तर छोट्या छोट्या चकल्या होत्यात गोल ह्याच्या. तर मी अख्खीच केळी खिसलेले अशा प्रकारे. हे असे तुम्ही खिसलेले आणि तुम्ही हे असे खिसू पण शकताय. हे असे पण करून. तर त्याचे छोटे छोटे चकली होत्या. अशा प्रकारे हे पण अजून चिकन घेते मी. खूप छान अशा चकल्या होत्या. त्याला मग अशाच प्रकारे सगळ्या वेपर्स बनवून घेते मी. हे बघा, गोल करूया आपण. हे करून बघूया. गोलच्या अशा प्रकारे होते आणि छोटे छोटे चकल्या होते. नंतर खूपच छान असे लांबते लांबते काप निघते.
खूप छान असं आपलं वेपर्स चालले बनवायचं. आणि मी पहिल्यांदाच बनवलं तर माझं खूप छान असं वेपर्स झालं. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, तर तुमचं पण खूप छान असं होईल. तर मी पहिल्यांदाच बनवले आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर पण केलेलं आहे. तुम्हाला तर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही पण बनवून खा. चला मग काय अशाच प्रकारे बनवून घेते मी सगळं. चला मग आपलं वेपर्स खूप छान असं बनवून झालेलं आहे, एकदम साध्या सुद्धा पद्धतीत. चला आता मीठ टाकून घेऊया आपण. आणि इकडं सुद्धा मी मीठ टाकून घेते चवीपुरतं. आणि मीठ आपण खूप छान एकदम खालीवर करून घेऊया. मस्त असं मिक्स झालेलं आहे आपलं मीठ. आणि मी हे एवढंच मिठाचं ठेवणार आहे, कारण मुलांना खूपच आवडतं मिठाचं, तिखट खात नाही. तर ह्याला थोडंसं आपण चटणी लावून घेऊया. आणि मी ही घरी बनवलेली चटणी, विकत वगैरे काही नाही. तर मी घरी बनवलेली चटणी, फक्त ह्याच्यामध्ये मीठच टाकलेलं आहे, बाकी काही सुद्धा नाही. तर उपवासाला चालते ही चटणी. तुम्हाला पण आवडत असेल तुम्ही पण नक्कीच बनवून बघा, खूप छान असं लागते. बघा अजिबात तेलकट वगैरे काही नाही आणि एकदम खुसखुशीत. खूप छान असं आपलं वेफर्स झालेलं आहे. एकदम खुसखुशीत झालेलं. तर तुम्ही पण नक्कीच बनवून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. परत भेटूया एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.